शांताताई किचनमध्ये तणतणत आल्या आणि गॅस बंद करत थोरल्या सुनेकडे दीपालीकडे बघत म्हणाल्या, आज सकाळी बनवलेलं जेवण उरलं आहे. तुम्ही दोघी तेच खा आणि चपाती बनवायची गरज नाही. असं म्हणत त्यांची सासू किचनमधून बाहेर निघून गेली. दीपालीची धाकटी जाऊ रमा तिच्यासोबत जेवण बनवत होती. ती तिच्याकडे बघून म्हणाली, ताई, आपण शिळान्न का म्हणून खायचं? जर सकाळचं जेवण उरलं आहे तर त्यात आपली तर चूक नाही ना. आपण तर दुपारी आपल्या वाटणीचं जेवण खाल्लं होतं. असं म्हणत तिने बाहेर बसलेल्या सासू आणि नंदेकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, या दोघी मायालेकींनीच खाल्लं नव्हतं. दुपारी बाहेरून समोसे ऑर्डर करून खाल्ले होते. मग त्याची शिक्षा आपण दोघींनी का म्हणून भोगायची? त्या दोघींना का नाही? तेवढ्यात दीपाली तिचा हात दाबत तिला शांत करत म्हणाली, रमा, तू शांत बस, काही बोलू नकोस. जर घरात कोणी ऐकलं तर तमाशा उभा राहील. आणि हे बघ रमा, या घरात असंच होतं. या घरातली लोक दुपारी जेवण करत नाहीत आणि उरलेलं शिळं त्यांच्या घरातल्या सुनेला खायला लागते. लग्न झाल्यापासून मी हेच बघत आले आहे. तू आत्ता 2 दिवसापासून किचनमध्ये काम करायला सुरुवात केली आहेस. तुला लवकरच सगळं समजेल. रमाचे लग्न आत्ता 8-10 दिवसांपूर्वी झालं होतं आणि तिने घरात काम करायला 2 दिवसांपूर्वी सुरुवात केली होती. रमाने दीपालीकडे बघितलं आणि म्हणाली, मग ताई, तुम्ही या चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज का उचलला नाही? दीपाली किचन कट्टा साफ करत म्हणाली, मी आवाज उठवला होता. घरात त्यांच्यासोबत बोलले होते, पण त्यांना तर त्यांच्या आईचं बोलणं योग्य वाटतं. बायकोशी काही देणं घेणं नाही. काय करायचं, लग्नानंतर समजून घ्यावं लागतं. चल, आपण दोघी जेवायला घेऊ. असं म्हणत दोघींनी ताटं वाढून घेतली आणि जेवायला बसल्या. दीपालीने बघितलं तर रमा जेवत नव्हती, म्हणून ती हळू आवाजात म्हणाली, काय झालं रमा, तू जेवत का नाहीस? रमा काहीतरी विचार करत म्हणाली, काही नाही ताई, मी विचार करत होते की हे शिळं अन्न खाण्यापासून कसं वाचता येईल. रमा बोलली तसं दीपाली एकदम शांत झाली. दीपाली हळूहळू जेवण खात होती तर रमा फक्त ताटाकडे एकटक बघत बसली होती. तेवढ्यात दीपाली म्हणाली, रमा, खाऊन घे. उपाशी राहिलीस तर उद्या काम करायला अंगात ताकद कुठून येणार? रमा डोकं वर करून विचार करत म्हणाली, ताई, आपल्यालाच रोजच असं शिळं अन्न खायला लागणार आहे का? दीपाली म्हणाली, रमा, आपल्या इथे सुनेच्या ताटात कधीच ताजं अन्न मिळत नसतं. सुनांना फक्त समझोता करायला लागतो आणि ही गोष्ट तू तुझ्या डोक्यात फिट्ट बसवून घे. चल, जेवायला सुरुवात कर. अजून खूप कामं आहेत आपल्याला करायला. हे ऐकून रमाचा चेहरा रागाने लाल झाला आणि ती म्हणाली, पण ताई, हे सगळं चुकीचं आहे. आई बाहेरून चांगले चांगले पदार्थ ऑर्डर करून खातील आणि आपण त्यांचं उरलेलं अन्न खायचं, हा कुठला न्याय आहे? तेवढ्यात किचनमध्ये भांड्यांचा आवाज आला आणि त्यांची सासू त्यांच्याकडे येताना दिसली. त्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, तुम्ही दोघी जेवण करत आहात का? फक्त जेवणाचं नाटक करत आहात. तुम्हाला माहीत आहे ना, घरात अजून खूप कामं आहेत. दीपाली म्हणाली, हो आई, जेवतच आहे. पण रमाला राहवलं नाही आणि ती तिच्या सासूला म्हणाली, आई, ताजं अन्न बनवलं असतं तर. बस. एवढं ऐकताच तिच्या सासूचा चेहरा रागाने लाल झाला आणि डोळे मोठे करून म्हणाली, अरे हो, नव्या सुनेला तर ताजं अन्न खायची सवय आहे का? त्या रमाला टोमणा मारत म्हणाल्या, आमच्या जमान्यात सुनेला जे काही मिळत होतं ते ती गपगुमान काही न बोलता खात असायची. कधीच उलट प्रश्न विचारत नव्हत्या आणि या मॅडमला ताजं अन्न खायला पाहिजे. रमा हिम्मत करून म्हणाली, आई, जर शिळं अन्न उरलं आहे त्यात आमची चूक नाही. तिचं बोलणं ऐकून दीपाली खूप घाबरली आणि तिने रमाचा हात जोरात दाबला. शांताताईंनी तिरकी नजर थोरल्या सुनेवर टाकली आणि म्हणाल्या, बघ दीपाली, तुझी धाकटी जाऊ आत्तापासूनच उलट उत्तर द्यायला लागली आहे. तोंडाला तोंड देत आहे. तिला समजावून सांग की या घरात हे सगळं चालत नाही. दीपाली घाबरली होती. ती घाबरत म्हणाली, हो आई, मी तिला समजावून सांगते. तुम्ही काळजी करू नका. शांताताई म्हणाल्या, सुनेचं तोंड तिच्या सासूसमोर उघडत नाही, लक्षात ठेवा. असं म्हणत त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. रमाच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता.
ती जात असणाऱ्या सासूकडे इशारा करून म्हणाली, ताई तुम्ही बघितलं का, मी फक्त ताज्या अन्नाबद्दल बोलत होते, तरी पण त्या माझ्याकडे कशा रागाने बघत होत्या आणि कसं धमकावलं. दीपालीने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, रमा, केव्हापासून मी तुला हे समजून सांगायचा प्रयत्न करत होते की या घरात सोनेच्या आवाजाला विद्रोह समजला जातो. जेवण करून दोघींनी घरातली सगळी कामं आवरली आणि आपापल्या खोलीत जाऊन झोपल्या. काही दिवसांनी दीपाली आणि रमा किचनमध्ये जेवणाची तयारी करत होत्या. तेवढ्या दारावरची बेल वाजली. सासूने दार उघडलं तर त्यांची नणंद श्वेता खूप जोरात घरात आली आणि आल्या आल्या म्हणाली, अरे वा, धाकटी बहिणी पण घरातल्या कामाला लागली वाटतं. रमा म्हणाली, हो ताई. श्वेताने दीपालीकडे बघितलं आणि म्हणाली, अगं दीपाली बहिणी, तू तर रमा बहिणीला खूप लवकर घरातलं काम शिकवली. चल बरं झालं. तसेही तुझे हात घरातल्या कामात खूप हळूहळू चालतात. नंदीचा टोमणा ऐकून दीपाली शांत बसली, पण रमा लगेच म्हणाली, हो ताई, आता कुणाला ना कुणाला तरी त्यांना घरातल्या कामात मदत करायलाच लागणार ना. तिचं बोलणं ऐकून श्वेताच्या चेहऱ्यावर राग आला. ती म्हणाली, अरे वा, रमा बहिणी तर चांगलीच उलट उत्तर देत आहे. श्वेताने किचनमध्ये इकडे तिकडे नजर फिरवली आणि म्हणाली, अगं बहिणी, आई मला बोलत होती की तुला शिळं अन्न खायला आवडत नाही. रमा सरळ उत्तर देत म्हणाली, हो ताई, कारण हे आमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही. श्वेता खोटी काळजी दाखवत म्हणाली, अगं नाही बहिणी, इथे तर असंच चालतं. आईचा स्वभाव जरा कठोर आहे, पण ती मनाने खूप चांगली आहे. श्वेता बाहेर जाता जाता हळूच दीपालीच्या कानात म्हणाली, दीपा बहिणी, जरा सांभाळून राहा. धाकटी बहिणी जर अशीच आईला उलट उत्तर देत राहिली तर घरात वादळ येईल आणि सगळा दोष तुझ्यावर एकटीवर येईल. नंदेचं बोलणं ऐकून दीपालीचा चेहरा उतरला. रमाने पण तिचं बोलणं ऐकलं आणि लगेच उत्तर देत म्हणाली, ताई, वादळ जर चुकीच्या गोष्टींचा विरोध केल्यामुळे जर येत असेल तर येऊ द्या. तिचं बोलणं ऐकून श्वेताचे डोळे चमकले, जणू तिला घरात आग लावायची संधी मिळाली होती. दुपारपर्यंत शांताताईंनी पूर्ण घराला सांगितलं की आजपासून धाकटी सून किचन सांभाळणार आणि थोरली सून घरातली बाकीची कामं सांभाळणार. दीपाली चकित होऊन म्हणाली, पण आई मी. तिचं बोलणं मध्येच थांबवत तिची सासू म्हणाली, शांत बस. तुझ्यामुळे धाकटी सूनबाई खूप तोंड सोडायला लागली आहे. रमा लगेच म्हणाली, आई, या सगळ्या ताईंचा काहीच दोष नाही. मी स्वतः माझ्या मर्जीने बोलले होते. तिची सासू टोमणा मारत म्हणाली, तू काय स्वतःला मोठी समजायला लागली आहेस का. रमा म्हणाली, आई, मी स्वतःला फक्त माणूस समजते आणि माणसाला रोज ताजं अन्न खाण्याचा हक्क आहे. हे ऐकून तिच्या सासूचा चेहरा लाल झाला. त्या रागात डोळे मोठे करून म्हणाल्या, हक्क? सुनेला इथे फक्त काम करण्याचा हक्क आहे. सासूचे बोलणे ऐकून दीपालीचे डोळे भरून आले. रमाने तिचा हात पकडला आणि म्हणाली, ताई, रडू नका. आता तुम्ही एकटे नाही, मी तुमच्यासोबत आहे. त्यांची सासू रागात त्या दोघींकडे बघत खोलीत निघून गेली. संध्याकाळी दीपाली तिच्या खोलीत बसली होती. तेवढ्यात रमा तिच्या जवळ आली आणि म्हणाली, ताई, तुम्ही एवढा अन्याय का सहन करत असता. हे ऐकून दीपाली म्हणाली, कारण रमा, माझ्याजवळ दुसरा कुठला मार्ग नाही. रमा तिच्या डोळ्यात बघून म्हणाली, ताई, मार्ग आहे. तुम्ही फक्त तुमच्या मनातल्या भीतीतला तुमचा मार्ग बनवला आहे. दीपाली दुःखात म्हणाली, रमा, तुला नाही समजणार. या 2 वर्षात मी खूप प्रयत्न केला आहे नितीन आणि आईंच्या समोर बोलण्याचा, पण या घरात सुनेचं कोणीच काहीच ऐकून घेत नाही. तिला या घरात काडीचीही किंमत नाही. रमाने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, म्हणजे आई आपल्याला कायम अशाच दाबत राहणार का. दीपाली म्हणाली, हो, जोपर्यंत आपण शांत राहू तोपर्यंत. त्या दिवशी रात्री श्वेता आईच्या खोलीत बसली होती. ती हळू आवाजात शांताताईंना म्हणाली, आई, नवीन वहिनी खूपच आगाऊ दिसत आहे. कालच तर बोलत होती की घरात सुनेचा पण हक्क असतो. शांताताई रागात म्हणाल्या, मी तिला पद्धतशीर सरळ करते. श्वेता आगीत तेल ओतायचं काम करत म्हणाली, आणि आई, दीपाली वहिनी पण तिला सपोर्ट करत असते. दोघी मिळून तुझ्या विरोधात उभ्या राहतील. एक दिवस हे घर त्या दोघींच्या मर्जीने चालायला लागेल.
तू बघतच राहा माझं बोलणं खरं होतं की नाही. मुलीचं बोलणं ऐकून तिची आई दाट होठ खात म्हणाली, म्हणजे अगोदर थोरल्या सुनबाईला धडा शिकवायला लागेल. दुसऱ्या दिवशी जशी दीपाली किचनमध्ये आली तशी तिची सासू आदेश देत म्हणाली, आजपासून तुम्ही दोघींनी वेगवेगळे जेवण बनवायचं आहे. एकत्र राहायचं नाही, एकत्र बसून गप्पा मारायच्या नाहीत. सासूचे बोलणे ऐकून दीपाली हैराण होऊन म्हणाली, पण आई असं का? तिची सासू उत्तर देत म्हणाली, कारण जावा जावा कधी मैत्रिणी किंवा बहिणी होऊ शकत नाहीत. समजलं का? सासूचं बोलणं ऐकून रमा पुढे आली आणि म्हणाली, आई आम्ही बहिणी बनणार नाही, मग काय दुश्मन बनू का? शांताताई रागात ओरडत म्हणाल्या, रमा तू जास्त बोलू नकोस, नाहीतर तुला या घरातून हाकलून देईन. रमा स्पष्ट शब्दात म्हणाली, आई मला घरातून बाहेर काढणं एवढं सोपं नाही. मी या घरची सून आहे आणि सून काही गुलाम नसते. रमाचे बोलणे ऐकून तिची सासू सुन्न झाली आणि दीपालीच्या डोळ्यात पहिल्यांदा चमक आली. श्वेता लांब उभी राहून हसत होती. तिला असं वाटलं होतं की घरात भांडण उभं राहिलं आहे, पण तिला हे माहीतच नव्हतं की ही आग आता सुनांना ताब्यात घेणार नव्हती, तर त्यांना मजबूत बनवणार होती. तेवढं शांताताईंना कुणाचा तरी फोन आला आणि त्या फोन घेऊन त्यांच्या खोलीत गेल्या. काही दिवसांनी दीपाली आणि रमा दोघी मिळून किचनमध्ये रात्रीचं जेवण बनवण्याची तयारी करत होत्या. अचानक काम करता करता दीपालीचा हात थांबला. तिचा चेहरा पिवळा पडला होता. तिने पोटावर हात ठेवला आणि वेदनेत तळमळत रमाला आवाज दिला. तसे रमाने वळून तिच्याकडे बघितलं आणि म्हणाली, अचानक काय झालं ताई तुम्हाला? दीपाली रडत म्हणाली, माहीत नाही, अचानक माझ्या पोटात खूप दुखायला लागलं आहे. तिचा आवाज कापत होता. ती तिथेच पोट पकडून खाली बसली. तिचा श्वास फुलायला लागला. तिची अवस्था बघून रमा खूप घाबरली आणि ती जोरात तिच्या दिराला आवाज द्यायला लागली, नितीन भाऊजी लवकर किचनमध्ये या. तिचा आवाज ऐकून नितीन लगेच किचनमध्ये आला आणि दीपालीकडे बघून म्हणाला, काय झालं? तशी रमा म्हणाली, भाऊजी ताईंच्या पोटात खूप दुखत आहे. नितीनने फक्त तिच्याकडे बघितलं आणि बेजबाबदारपणे म्हणाला, अगं यासाठी दवाखान्यात जाण्याची काय गरज आहे? घरगुती इलाज केल्यावर तिला बरं वाटेल. तिला ओवा पाण्यात टाकून उकळून त्याचं पाणी प्यायला दे, म्हणजे तिला लगेच चांगलं वाटेल. एवढ्या छोट्याशा गोष्टींसाठी दवाखान्यात जाण्याची गरज नाही. आमच्या आई पण आमच्या पोटात दुखायला लागलं की हेच पाणी देत होती. नितीनचे बोलणे ऐकून रमा हैराण झाली आणि म्हणाली, पण भाऊजी त्यांच्या पोटात खूपच दुखत आहे. नितीन खांदे उडवत म्हणाला, घरातल्या स्त्रियांनी एवढं तर सहन करायला पाहिजे. तेवढं शांताताई तिथे आल्या आणि टोमणा मारत म्हणाल्या, काय नाटकं चालू आहेत? कामं करायचं का बंद केलं आहे? रमा म्हणाली, आई ताईंच्या पोटात खूप दुखत आहे. हे कोण? तिची सासू म्हणाली, सुनांचं रोजच काही ना काही दुखत असतं, पण त्यामुळे घरातली कामं थांबत नाहीत ना. गपगुमान कामं करायला सुरुवात करा. मागून श्वेता पण हसून टोमणा मारत म्हणाली, अगं आई वहिनीला तर आराम करायची सवय आहे ना, पण इथे आजारपणात पण कामापासून सुट्टी मिळत नाही. बिचारी दीपाली वेदनेत तळमळत होती आणि रमाने रागाने तिच्या मुठ्या आवळल्या. असेच दिवस पुढे जात राहिले. दीपालीच्या पोटातले दुखणे कधी कमी व्हायचे तर कधी अधूनमधून वाढतच असायचे, पण घरात कोणालाच काहीच फरक पडत नव्हता. तिची सासू रोज बोलायची, कामं करत जा, असं नुसतं बसून घर चालत नाही. तुम्हाला कामं न करण्यासाठी फक्त कारणं हवे असतात. नितीन फक्त बायकोला एवढंच बोलायचा, घरगुती उपाय करत राहा, ठीक होशील. पण दीपालीची अवस्था बिघडतच चालली होती. एक दिवस अचानक दीपाली पोट पकडून जमिनीवर खाली कोसळली आणि जोरात ओरडली, रमा आता अजून सहन होत नाही. तिचं अंग घामानं भिजलं. तिचा आवाज ऐकून रमा पळत तिच्याजवळ आली आणि म्हणाली, ताई आता खूप झालं. तिने दिराला आवाज दिला, भाऊजी आत्ता लगेच दवाखान्यात जायचं आहे. ताईंची अवस्था खूप वाईट झाली आहे. नितीन ओरडत म्हणाला, सांगितलं ना घरगुती उपाय करा म्हणून. त्याचे बोलणे ऐकून रमाचे डोळे रागाने लाल झाले. ती म्हणाली, भाऊजी जर ताईंना काही झालं ना तर त्याला जबाबदार तुम्ही असाल. ती एक क्षण पण थांबली नाही, पळत खोलीत गेली, गाडीची चावी घेतली
तिला चावी घेऊन आलेली बघून नितीन तिच्यावर ओरडत म्हणाला, रमा, माझ्या गाडीची चावी इकडे आण. रमा लगेच म्हणाली, भाऊजी, आज तुमच्या लग्नात सासरकडून मिळालेल्या गाडीचा योग्य उपयोग होत आहे. तिने दीपालीला आधार देऊन उठण्यास मदत केली आणि तिला पकडून बाहेर घेऊन जायला लागली. दीपाली थरथरत्या आवाजात म्हणाली, रमा, असं करू नकोस, आई खूप रागवतील. रमा म्हणाली, ताई, जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही. ती दीपालीला गाडीत बसून दवाखान्यात घेऊन गेली. तिथे गेल्यावर तिला तपासल्यानंतर डॉक्टर म्हणाले, यांच्या पोटाचे दुखणे काही साधे नाही. यांना अल्सर झाला आहे आणि हा आजार खूप काळ चुकीचे आणि शिळे अन्न खाल्ल्यामुळे जास्तच वाढला आहे. हे ऐकून रमा सुन्न झाली. ती म्हणाली, डॉक्टर, अल्सर? पण तो अचानक कसा काय? डॉक्टर स्पष्ट शब्दात म्हणाले, रोज शिळे, खराब झालेले अन्न आणि जास्त तणावात राहिल्यामुळे अल्सर होतो आणि त्याचा वेळेवर उपचार केला नाही तर परिस्थिती जास्तच बिघडू शकते. डॉक्टरांचे बोलणे ऐकून दीपालीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. रमाचा चेहरा रागाने लाल झाला. ती म्हणाली, ताई, हे सगळं त्या रोजच्या शिळ्या जेवणामुळं झालं आहे, जे रोज नाईलाजाने तुम्हाला खायला लागतं. संध्याकाळपर्यंत दोघी घरी परत आल्या. दीपाली अशक्त दिसत होती. रमाने तिला खोलीत नेलं आणि झोपायला सांगितलं. काही वेळाने दार जोरात उघडून तिची सासू खोलीत आली आणि जोरात ओरडत म्हणाली, कुठे गेली होतीस तू? आणि कुणाची परवानगी घेऊन दवाखान्यात गेली होतीस? तिचा नवरा पण आईच्या होला हो देत ओरडत म्हणाला, रमा, तू माझी गाडी मला न विचारता घेऊन गेलीस. रमा सासूच्या डोळ्यात बघून म्हणाली, आई, ताईंची तब्येत खूपच बिघडली होती आणि त्यांच्यावर उपचार करणं खूप गरजेचं होतं. तिची सासू म्हणाली, तू तर आमच्या घराची इज्जत मातीत मिसळलीस. लोकांना समजले असणार की माझ्या घरची सून आजारी आहे. रमा खूप रागात होती. तिने दीपालीचे रिपोर्ट पुढे केले आणि सासूला म्हणाली, आई, ताई फक्त आजारी नाहीत तर त्यांना अल्सर झाला आहे. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे की शिळं अन्न खाल्ल्यामुळे झालं आहे. रमाचे बोलणे ऐकून खोलीत शांतता पसरली. तिच्या सासूचा राग अजूनच वाढला. त्या सुनेची काळजी करायची सोडून म्हणाल्या, म्हणजे या सगळ्यांचा आरोप तू माझ्यावर लावणार आहेस का? रमा कडक आवाजात म्हणाली, आई, आरोप नाही तर ही सत्यता आहे. तुम्ही स्वतः बाहेरून खाण्याची ऑर्डर देऊन समोसे, कचोरी, चायनीजसारखे पदार्थ खात असता. तुमची मुलगी पण बाहेर जाऊन खात असते आणि घरातल्या सुनेला मात्र शिळं अन्न खायला दिले जाते. त्याचाच हा परिणाम आहे, अल्सर. तिची सासू ओरडत म्हणाली, रमा, तू तुझं तोंड सांभाळ. श्वेता पण आग लावायचं काम करत म्हणाली, आई, बघ ना, रमा बहिणी तुझी बदनामी करत आहे. रमा उत्तर देत म्हणाली, जे लोक चुकीचे करतात ते बदनाम होतात. रात्री रमाने तिच्या आत्या सासूला माधवीताईंना फोन केला आणि रडत म्हणाली, आत्या, दीपालीताईंना अल्सर झाला आहे. 2 वर्षांपासून रोज त्यांना शिळं अन्न खायला दिलं जातं. आई स्वतः बाहेर जाऊन खातात आणि त्यांच्या वाटणीचं उरलेलं जेवण ताईंना खायला सांगतात. श्वेताताई पण बाहेरून ऑर्डर देऊन खायला मागवतात आणि सुनेला मात्र रोज शिळं अन्न खायला लावतात. त्यांच्या एवढं पोटात दुखत होतं, पण घरातल्या कुणीही त्यांना दवाखान्यात नेलं नाही आणि मला पण घेऊन जाऊ देत नव्हते. अजून जरा उशीर झाला असता तर त्यांचा जीव गेला असता. असं म्हणत ती रडायला लागली. तिकडून मोठ्या आवाजात शांताताईंची नणंद म्हणाली, रमा, तू काळजी करू नकोस. उद्या सकाळी मी तिथे येते. दुसऱ्या दिवशी सकाळी जोरात दार वाजलं. श्वेताने जाऊन दार उघडलं तर समोर तिची आत्या उभी होती. घरात आल्या आल्या माधवीताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, शांता, तू बाहेर ये. त्यांचा आवाज ऐकून शांताताई घाबरल्या आणि बाहेर आल्या. श्वेता म्हणाली, आत्या, तुम्ही? माधवीताई तिला थांबवत म्हणाल्या, श्वेता, तू शांत बस. काल रात्री रमाने मला फोनवर सगळं काही सांगितलं आहे. इथे सुनेला माणूस समजलं जात नाही. श्वेता मध्येच म्हणाली, आत्या, ही रमा वहिनी खोटं. त्यांची तिरकी नजर पडताच श्वेता शांत बसली. माधवीताई सरळ दीपालीच्या खोलीत गेल्या. त्यांना बघून दीपाली उठायला लागली. तसे त्यांनी तिला इशारा करून झोपायला सांगितलं आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या, बाळा,
तुला आजाराने नाही तर अत्याचाराने जखमी केलं आहे. रमाने तिचा रिपोर्ट माधवीताईंना दाखवला. त्यांनी तो वाचला आणि म्हणाल्या, हा आजार शिळं अन्न खाल्ल्यामुळे आणि जास्त तणावामुळे झाला आहे. त्या रागात खोलीतून बाहेर आल्या आणि घरातल्या सगळ्यांना आदेश देत हॉलमध्ये जमा व्हायला सांगितलं. काही क्षणातच घरातले सगळे लोक हॉलमध्ये जमा झाले. त्या रागात मोठ्या आवाजात म्हणाल्या, लाज नावाची गोष्ट आहे का नाही तुमच्या सगळ्यांच्यामध्ये? स्वतः बाहेर चांगलं चांगलं खात जा आणि सुनेला मात्र शिळं अन्न खायला घाला. त्यांचं बोलणं ऐकून शांताताई म्हणाल्या, ताई, सुनेचं कामच असतं सगळं सहन करणं. माधवीताई चिडल्या आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या, आणि सासूचं काम काय असतं? जीव घेण्याचं. नंतर नितीनकडे बघून म्हणाल्या, तू नवरा असून पण शांत बसलास. बायकोला वेदनेत तशीच तडफडत ठेवलीस. आणि काय बोलला? घरगुती उपचार. तुला लाज वाटत नाही का असं बोलताना, बायकोला अशी तडफडत बघताना? तेवढ्यात दार उघडलं. सगळ्यांनी मागे बघितलं तर रमाचा नवरा अविनाश नोकरीवरून सुट्टी घेऊन घरी आला होता. घरातले वातावरण बघून त्याने विचारलं, हे सगळं काय चालू आहे? काय झालं आहे का? नवऱ्याला बघून रमा रडायला लागली आणि म्हणाली, अहो ताईंना अल्सर झाला आहे. आणि मग रडत तिने घडलेली सगळी हकीकत नवऱ्याला सांगितली. तिचं बोलणं ऐकून अविनाशचा चेहरा कठोर झाला. तो शांताताईंच्या समोर उभा राहून म्हणाला, आई, जर रमा दीपाली बहिणीला वेळेवर दवाखान्यात घेऊन गेली नसती तर आज वहिनी आपल्या सगळ्यांच्या सोबत नसती. आई, आता खूप झाला अन्याय. आता हे सगळं या घरात अजिबात चालणार नाही. त्याची आई ओरडत म्हणाली, आता तू आईच्या विरोधात? अविनाश ओरडत म्हणाला, आई, मी चुकीच्या गोष्टींच्या विरोधात. माधवीताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, शांता, आत्तापर्यंत तू खूप अन्याय केला सुनेवर. आता मी जे बोलेन तेच या घरात होईल. शांता, विसरू नकोस, मी माझा भाऊ गेल्यानंतर तुला माझं घर राहायला दिलं होतं. आणि मग त्यांनी त्यांचा निर्णय ऐकवत म्हणाल्या, आजपासून या घरात सुनेला शिळं अन्न खायला द्यायचं नाही. दीपालीचा उपचार या घराची जबाबदारी आहे. आणि शांता, इथून पुढे सुनेवर अत्याचार झाला तर त्यानंतर मग घराची चावी सुनांच्या हातात असेल आणि तुला त्यांना उत्तर द्यायला लागेल. लक्षात ठेव. नंतर श्वेताला चेतावणी देत म्हणाल्या, श्वेता, घरात आग लावायची बंद कर, नाहीतर सगळ्यात अगोदर तू या घरातून बाहेर जाशील. आज माधवीताईंचे बोलणे कोणी टाळू शकत नव्हते. त्यामुळे सगळ्यांनाच त्यांचे बोलणं मान्य करायला लागले. आत्याचे बोलणे ऐकून पहिल्यांदा दीपालीच्या चेहऱ्यावर शांती होती. रमा आणि तिचा नवरा तिच्यासोबत उभे होते. त्या दिवशी घरातल्या सगळ्यांना समजलं होतं की सून सहन करण्यासाठी नसते तर घराची इज्जत, मानसन्मान असते.